नाशिकमध्ये दादा भुसेंकडून मोदींच्या सभास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे। 12 जानेवारीला मोदींची नाशकात सभा पार पडते। पार्किंग आणि इतर नियोजनाचा सुद्धा आढावा यात घेतला गेलाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, नाशिकमध्ये दादा भुसेंकडून मोदींच्या सभास्थळाची पाहणी केलेली आहे, काय माहिती समोर येते? अमित, खरं म्हणजे 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि या सभेची तयारी जी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे आणि एकूणच मैदानाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पालकमंत्री दादा भुसे असतील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे असतील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे असतील, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक असतील, महापालिका आयुक्त अशोक करंजकर असतील यांच्या माध्यमातून ही पाहणी केली जात आहे। एकूणच हेलिपॅड असेल किंवा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे, आलेले जे युवक असणार आहे त्यांची नेमकी या ठिकाणी कशी व्यवस्था केली जाणार आहे याबाबतचा आढावा एकंदरीतच या ठिकाणी घेतला जातोय। आपण बघतोय की जी सभा होणार आहे त्या सभेचं नियोजन करण्यासाठीची ही संपूर्ण आता पाहणी केली जात आहे। पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी आपण बोलूयात। सर, काय नेमकी तयारी केली जाते, काय आपण आढावा घेतला? भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब येणाऱ्या 12 तारखेला नाशिकला येणार आहेत। आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने देश पातळीवर एका शहराची निवड केली जाते आणि त्या ठिकाणी युवा महोत्सव संपन्न होतो। चालू वर्षाला नाशिकची निवड झालेली आहे आणि नाशिकला प्रधानमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये युवांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आदरणीय क्रीडा मंत्री महोदय, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी इकडे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात सर्व अधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये आढावा घेतो आहोत। काय काय नेमका आढावा घेतलेला आहे पार्किंगच्या दृष्टीने किंवा सभामंडपाच्या दृष्टीने? काय साधारणतः लाखोच्या संख्येने युवा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। देशभरातनं 8,000च्या आसपास युवा नाशिकच्या नंतर जो काही 12 ते 16 पर्यंत जो कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यासाठी देशभरातनं ते तरुण येणार आहेत आणि म्हणून त्या सर्व बाबींचं नियोजन या ठिकाणी केलं जात आहे। क्रीडा मंत्री देखील आपल्यासोबत आहे। सर जी, काय नेमकी आपण आता पाहणी केलेली आहे, काय नेमकं नियोजन असणार आहे या महोत्सवात? आता पालकमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 1 लाख ते 1.5 लाख युवा आणि जनता आदरणीय मोदी साहेबांचं भाषण ऐकायला या मोदी मैदानावरती त्या ठिकाणी येणार आहेत। त्याचं नियोजन करण्याकरता आता पालकमंत्री महोदय, गिरीश महाजन साहेब, छगन भुजबळ साहेब, मी स्वतः या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये 5 वाजता स्टेडियमवरती त्या ठिकाणी मीटिंग होणार आहे आणि लोगोचं सुद्धा अनावरण त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतर जे या विभागातले जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार, आमदार, माजी महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, या सगळ्यासोबत एक बैठक त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची सभा एक यशस्वी व्हावी याकरता याचं नियोजन आज आम्ही करणार। रोड शो होणार आहे, नेमकं त्यानंतर काय काय नियोजन असणार? रोड शो होणार आहे। अनेकांना मोदी साहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे। अनेक आदिवासी भागातील लोक मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटणार आहेत। त्याच्याकरता मोदी साहेब स्वतः त्या ठिकाणी रोड शो करणार आहेत आणि इथं आल्यानंतर सुद्धा जनतेच्या मधोमध त्या ठिकाणी स्टेजवरती त्या ठिकाणी जाणार आहेत। त्याला सगळ्यांना ते नमस्कार सुद्धा त्या ठिकाणी, अभिवादन सुद्धा त्या ठिकाणी करणार आहेत। म्हणून ही ऐतिहासिक कार्यक्रम राष्ट्रीय युवा महोत्सव अतिशय यशस्वी होईल याकरता इथले पालकमंत्री छगन भुजबळ साहेब, गिरीश महाजन साहेब यासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री, 2 कर्तव्यगार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतोय। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी आता पालकमंत्री असतील, क्रीडा मंत्री असतील आणि अधिकारी वर्गाच्या माध्यमातून आढावा घेतला जात आहे। मोदींचा नाशिक दौरा हा यशस्वी करण्यासाठीची ही सगळी तयारी आत्ताच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। अमित, नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।